मूकं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध तिसरा अध्याय 24वा कर्दम मुनींचे वैराग्य श्लोक नंबर 38। गच्छ कामं मया अपृष्टो मयि संन्यस्त कर्मणा जित्वा सदुर्जयम् मृत्युम् अमृतत्वाय मां भज। गच्छ कामं मया पृष्ठो मयि संन्यस्त कर्मणा जित्वा सुदुर्जयं मृत्युम् अमृतत्वाय मां भज। गच्छ कामं मया पृष्ठो मयि संन्यस्त कर्मणा जित्वा सुदुर्जयं मृत्युम् अमृतत्वाय मां भज। गच्छ कामं मया पृष्ठो मयि संन्यस्त कर्मणा जित्वा सुदुर्जयं मृत्युम् अमृतत्वाय मां भज। गच्छ कामं मया पृष्ठो गच्छ कामं मया पृष्ठो मयि संन्यस्त कर्मणा अमृतत्वाय मां भज। अमृतत्वाय मां भज। गच्छ कामं मया पृष्ठो मयि संन्यस्त कर्मणा जित्वा सुदुर्जयं मृत्युम् अमृतत्वाय मां भज। गच्छ कामं मया पृष्ठो मयि संन्यस्त कर्मणा जित्वा सुदुर्जयं मृत्युम् अमृतत्वाय मां भज। गच्छ कामं मया पृष्ठो मयि संन्यस्त कर्मणा जित्वा सुदुर्जयं मृत्युम् अमृतत्वाय मां भज। जित्वा गच्छ जा गच्छामि गच्छ कामं स्वतःच्या इच्छेनुसार मया माझी अपृष्टः अनुज्ञा मिळाल्याने मयि मला संन्यस्त पूर्णपणे समर्पित कर्मणा स्वतःच्या कर्मांनी जित्वा विजय मिळवून सुदुर्जयम अजिंक्य किंवा दुर्लंघ्य मृत्युम मृत्यू अमृतत्वाय शाश्वत जीवन काळासाठी माम मला भज भक्तिमय सेवेमध्ये
भाषांतर आहे. आता माझी अनुज्ञा मिळाल्याने आता माझी अनुज्ञा मिळाल्याने तुम्ही आपली सर्व कार्ये तुम्ही आपली सर्व कार्ये मला समर्पित करून मला समर्पित करून स्वतःच्या इच्छेनुसार स्वतःच्या इच्छेनुसार हवे त्या ठिकाणी जाऊ शकता. हवे त्या ठिकाणी जाऊ शकता. दुर्लंघ्य अशा मृत्यूवर दुर्लंघ्य अशा मृत्यूवर विजय मिळवून विजय करून शाश्वत जीवन काळासाठी शाश्वत जीवन काळासाठी माझी उपासना करा. माझी उपासना करा. ऐकायला थोडस विचित्र वाटते की नाही, एक मुलगा वडिलांना परवानगी देतोय, माझी परवानगी आहे, तुम्ही जाऊ शकता. कारण त्या वडिलांनी ओळखले की हा साधारण मुलगा नसून स्वतः परमेश्वर भगवान आहेत. कर्दम मुनींच्या प्रार्थनेला उत्तर देताना भगवंत हे म्हणत आहेत. पहिल्यांदा भगवंतांनी कर्दम मुनींना आपला अवतार धारण करण्यामागचं कारण सांगितलं. तुम्हाला वचन दिलेलं म्हणून मी आलोय आणि या जगातल्या भौतिक काम इच्छेने बद्ध झालेल्या जीवांना मुक्त करण्यासाठी सांख्य तत्वज्ञानाचं प्रतिपादन करण्यासाठी मी आलोय. आणि आता ते शेवट करतायत आपल्या बोलण्याचा. पुढचे मला वाटतं 1-2-3 श्लोकामध्ये ते म्हणतात की तुम्हाला माझी परवानगी आहे, तुम्ही आता जाऊ शकता, मी काळजी घेईन आईची. दुसरा एक सांगण्याचा उद्देश असा आहे, तुम्ही आता तुमच्या वानप्रस्थ संन्यासाला जाऊ शकता. घराची जबाबदारी आता माझी आहे, आईची जबाबदारी माझी आहे. तुम्ही जाऊन काय केलं पाहिजे? मला समर्पित करून. अट आहे त्याच्यामध्ये, माझी परवानगी आहे तुम्हाला, माझी परवानगी मिळाल्याने तुम्ही सर्व कार्ये मला समर्पित करून स्वतःच्या इच्छेनुसार हवे त्या ठिकाणी जाऊ शकता. थोडस विचित्र वाटते की नाही, सगळं मला समर्पित करायचंय, जावा कुठे जायचं तिथे. यालाच म्हणतात छोटस स्वातंत्र्य जे आपल्याला दिलेलं आहे. भगवंत म्हणतात सगळं आयुष्य, सगळं कर्म मला समर्पित करायचंय, परंतु तुम्ही जावा, काय करायचं ते करा. आणि मग सांगतात ऍक्च्युली काय केलं पाहिजे. या मृत्यूवरती जर विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला शाश्वत जीवन काळासाठी म्हणजेच कायमचं सतत माझी उपासना केली पाहिजे. पुढचा पण श्लोक आपण वाचूया आज. छोटस तात्पर्य आहे याच्यावरती, बघूया. 6-18 झाले. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात सांख्य तत्वज्ञानाचा उद्देश या ठिकाणी सांगण्यात आला आहे. एखाद्याला जर सत्य शाश्वत जीवन हवे असेल तर त्याने भक्तिमय सेवेमध्ये अथवा कृष्ण भावनेमध्ये संलग्न झाले पाहिजे. भज हा शब्द वापरतात भगवंत इथे. माम भज, मृत्युम अमृतत्वाय माम भज. माम भज म्हणजे माझी भक्तिमय सेवा करा. जावा, घरातून जावा, कुठे जायचं तिथे जावा, परंतु माझी सेवा करा. म्हणजेच काय? प्रचार करा. तुम्हाला जे ज्ञान मिळालंय, ज्या ज्ञानाने तुम्ही मृत्यूवरती विजय मिळवलेला आहे, ते ज्ञान तुम्ही दुसऱ्याला पण द्या. भक्तिमय सेवा, सेवेमध्ये संलग्न असणे, हेच सांख्य तत्वज्ञानाचं मूळ उद्देश आहे. पुढचे 7 अध्याय हे जवळपास सांख्य तत्वज्ञानासाठी आहेत. त्यातलं महत्वाचा अध्याय आहे अध्याय नंबर 29, जिथे भगवान श्रीकृष्ण भक्तिमय सेवा म्हणजे एक्झॅक्टली काय सांगतात. भगवान कपिल देव सर, जन्म मृत्यूच्या एरझाऱ्यातून मुक्त होणे हे काही सोपे कार्य नाही. या शरीरासाठी जन्म मृत्यू ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. सुदुर्जयम म्हणजे विजय मिळवण्यास व पार करण्यास अतिशय कठीण.
आधुनिक तथाकथित वैज्ञानिकांकडे जन्म मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आवश्यक ती साधने नाहीत. म्हणूनच ते जन्म मृत्यूचा प्रश्न बाजूला ठेवतात, त्याला महत्व देत नाही. क्षणभंगूर आणि निश्चितपणे विनाश होणाऱ्या भौतिक देहाच्या प्रश्नांमध्येच ते गुंतलेले असतात. परवा आपण याच्यावरती चर्चा केली. जनरली या भौतिक जगातला प्रत्येक व्यक्ती हे गृहीतच धरतो की मरायचं आहे आणि नवीन शरीर प्राप्त करायचंच आहे. कारण खूप कठीण आहे. या जन्म मृत्यूचं चक्कर बंद करून याच्यातून बाहेर पडणे अत्यंत कठीण आहे असं वाटतं आपल्याला. कारण आपल्याला आपली जी काम इच्छा आहे ती सोडता येत नाही, सोडू शकत नाही. परंतु या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम आहे या जन्म आणि मृत्यू हे दोन घटना आहेत, त्याच्या मधला जो भाग आहे तो सगळा दुःखमय आहे, त्रिविध तापांनी भरलेला आहे. इकडून दुःख, तिकडून दुःख, इथे प्रॉब्लेम, तिथे प्रॉब्लेम. शास्त्र म्हणतं म्हणून आपण हे मान्य करायचं नाही, आपल्याला स्वतःला त्याचा अनुभव पण आहे. शास्त्र म्हणतच ऑलरेडी, पदम पदम यद विपदाम न तेषाम. या भौतिक जगामध्ये पदोपदी, पावला पावलावरती प्रॉब्लेम्स आहेत. आणि तुम्हाला असं वाटेल की नाही प्रभूजी, एक ठराविक अमाऊंट माझ्या बँकेत असली मला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण तू बघा, ज्यांच्याकडे एक ठराविक अमाऊंट बँकेमध्ये आहे ते सुखी आहेत का? नाही. मग त्याची नवीन इच्छा तयार होते. ठराविक व्यक्ती माझ्या जीवनात असेल तर मी सुखी होईल. बरं, ती व्यक्ती तुमच्या जीवनात आली तरी सुखी आहात का? नाही. माझी ही ठराविक आकांक्षा पूर्ण झाली तर मी सुखी होईल. याला अंतच नाही. अशा सगळ्या भौतिक गोष्टी संग्रह करून आपण सुखी झालो असतो तर मोठे मोठे सेलिब्रिटीज, प्रसिद्ध लोक यांनी आत्महत्या का केली असती? मागच्या वर्षी एकदम यंग, सुपर पॉवरफुल, प्रसिद्ध, भरपूर पैसे असलेला एकटा अभिनेता, त्याने आत्महत्या केली. काय नाव होतं त्याचं? प्रशांत काहीतरी, सुशांत समथिंग. काय गरज होती त्याला आत्महत्या करायची? पैसे होते, सुंदर स्त्रिया होत्या आजूबाजूला, अभिनेत्यांबरोबर तो काम करायचा, लाईफस्टाईल एकदम सुपर एन्जॉईंग होती, मौज मजेची लाईफस्टाईल होती, मुंबईमध्ये राज्य करत होता. काय गरज होती आत्महत्या करायची? इंग्रजी सिनेमा तुम्ही पाहता की नाही माहिती नाही. सिनेमा कोणीच पाहिला नसला पाहिजे, पूर्वी पाहत असाल तर हॉलिवूडमध्ये एक ऍक्टर होता, त्याचं नाव आहे स्टीव्ह मार्टिन. मी त्याचे खूप सिनेमे पाहिले, ऍक्च्युली मला खूप आवडायचा तो. कॉमेडी ऍक्टर, तुम्ही गुगल करून बघू शकता, स्टीव्ह मार्टिन. त्याचा सिनेमा बघितल्यावरती आपलं सगळं टेन्शन जायचं. इतकं मस्त कॉमेडी ऍक्टर, ऍक्च्युली फेमस कॉमेडी ऍक्टर. त्याने एक दिवस आत्महत्या केली. लोकांना प्रश्न पडला की याच्या जीवनात काय प्रॉब्लेम असेल, हा तर सगळ्यांची चिंता दूर करतो. सुपर्ब ऍक्टिंग करतो ऍक्च्युली स्टीव्ह मार्टिन, अमेझिंग. लोकांना कळालंच नाही आणि त्यांनी काही नोट ठेवलं नाही, काय नाही, याच्या जीवनात काय प्रॉब्लेम असेल, याने का आत्महत्या केली. आणि या आधुनिक विज्ञानाच्या मार्गामध्ये, आधुनिक विज्ञानाच्या मदतीने आपण हे शोधायचा प्रयत्न केला तर आपल्याला हे सापडत पण नाही. काय प्रॉब्लेम असेल त्याच्या आयुष्यामध्ये, नाही सापडणार तुम्हाला. त्याच्यासाठी आपल्याला शास्त्राचाच आधार घ्यावा लागतो. भगवद्गीता आपल्याला सांगते, श्रीमद भागवतम आपल्याला सांगतं की या भौतिक जगामध्ये सुखाची फक्त मध्येच एखादी, असं काय म्हणतात त्याला, ट्विंकलिंग सुख असं फक्त मध्ये चमकून जाणार आहे.
जसं आकाशामध्ये सगळीकडे अंधारच अंधार आहे, एकच तारा कुठेतरी छोटासा चमकत असतो, तसं या जगात सुख मिळतं ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर. परंतु माणूस इतका आशावादी आहे की तो त्या एका चमकणाऱ्या सुखाला धरून बसतो. त्याला वाटतं की अजून थोडं हातपाय मारलं तर अजून सुख मिळेल, आणि त्या हातपाय मारायच्या प्रक्रियेमध्ये तो अजून हजारो दुःख भोगतो. ते हजारो दुःख भोगल्यानंतर त्याला अजून एक ट्विंकलिंग चमकणारं सुख मिळतं, व परत त्याची आशा जागृत होते. एक इंग्लिश तत्वज्ञानी होता, त्याने वाक्य लिहिलंय की आशा सगळ्यात शेवटी मरते. या भौतिक जगातली आपली भौतिक सुखाची आशा जी आहे ती सगळ्यात शेवटी मरते, मरत नाही लवकर. आणि म्हणून जन्म मृत्यूच्या चक्रावरती विजय मिळवणे कठीण आहे. ज्या आशेला या आपल्या शास्त्रामध्ये महान ऋषी मुनींनी म्हटलेलं आहे खोटी आशा, दुराशा, होप अगेन्स्ट होप, युजलेस, कधीच फल प्राप्त होणार नाही अशी आशा. म्हणून तर लोक दुसरं लग्न करतात, तिसरं लग्न करतात, चौथं लग्न करतात. आशा संपत नाही. त्याला वाटतं आता लॉटरी लागेल, चांगली बायको मिळेल, चांगला नवरा मिळेल, आता लॉटरी लागेल. आशा संपत नाही. मग शास्त्र काय आपल्याला सांगतं, या जन्म मृत्यूच्या चक्रावरती जर विजय मिळवायचा असेल तर विज्ञानाची कास सोडून दिली पाहिजे. कारण विज्ञान आपल्याला सांगतं की जन्म मृत्यू विसरून जावा, ऐश करा. याच्यावरती उपाय काय आहे? ऐश करा. तुम्हाला टेन्शन आलं, उद्या कसं होणार? रिमोट कंट्रोल घ्या, टीव्ही ऑन करा, 500 चॅनल आहेत, विसरून जावा. सिनेमा निर्माण केलाय आम्ही तुमच्यासाठी, इंटरनेट आहे, सगळं विसरून जावा. दुःख या जगात दुःख आहे हे विसरून जावा. दुःख बंद करणे आमच्या हातात नाही, आम्ही खूप प्रयत्न केलाय, तो काय बंद करू शकत नाही आम्ही. विसरून जावा. नाहीतर विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे तरी पण पूर्वीपेक्षा मोठे नैसर्गिक संकट कशी काय येतात? लोकांना विज्ञानावरती खूप विश्वास आहे ऍक्च्युली. काही लोक विज्ञानाच्या विरुद्ध बोलायला लागलं की मला म्हणतात पूर्वीचा काळ तुम्ही बघायला पाहिजे होता. मुलं बाळणपणात मरायची, बायका बाळणपणात मरायच्या, हिवताप, देवीचे साथ, हे साथीमध्ये हजारो लोक मरायचे, ते तर आम्ही वाचवलं. ठीक आहे, वाचवला, परंतु आता दुसऱ्या पद्धतीने मरायला त्याचं काय? पूर्वीची लोक जी जगायची ती ऍटलिस्ट 100-110 वर्षापर्यंत जगायची, 90 वर्षापर्यंत जगायची. आपण आता 40-50 वर्षापर्यंत जगतोय, आणि ते जगणं देखील अत्यंत दुःखदायक जगणं आहे. तुम्हाला पटत नसेल तर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये एकदा जाऊन या. आपल्या लहान मुलाला जर कॅन्सर झालेला असेल तर आई स्वतः प्रार्थना करते भगवंतांकडे, याला लवकर मृत्यू द्या. एवढं दुःखदायक, वेदनादायक असतं. 40-50 वर्षात जगायचं, ते पण अशा पद्धतीने जगायचं. बर, महामारी वगैरे जी भीती अजून जास्त वाढलेली आहे. जेव्हा हा सायन्स नव्हता तेव्हा देवीची याची त्याची साथ यायची, परंतु या करोना सारखं पूर्ण जग बंद करायला लागलं नव्हतं कधी. असे विमानच नव्हते जे क्रॅश होतील आणि सगळे 300च्या 300 एका झटक्यात मरतील. ही विज्ञानाची देण आहे आपल्याला. असे ऑटम बॉम्बच नव्हते जो एका शहरावरती टाकला की अख्खा जिल्हा जळून भस्मसात होईल. आता तर आपल्याकडे 1970च्या आसपास जो अणुबॉम्ब अमेरिकेने जपानवरती टाकला त्याच्यामध्ये अख्खा जिल्हा होरपळून जळून गेला. अजूनही त्या ॲटम बॉम्बचे परिणाम दिसून येतात तिथे 50 वर्षानंतर. अजूनही लोकांना कॅन्सर होते त्या ॲटम बॉम्ब. कारण ॲटम बॉम्ब मध्ये जी अणुप्रक्रिया असते ती हजारो वर्ष संपत नाही, ती चालूच असते. व्हेरी इंटरेस्टिंग. जसं आपण शोध लावलाय
आणि आता तर आपण इतके मॉडर्न झालेलो आहे की एक जिल्हा काय अख्खा देश संपवू शकतो, असले बॉम्ब आहेत आपल्याकडे. काय विज्ञानाचं काय प्रगती केली आहे विज्ञानाने आपण. जास्तीत जास्त डॉक्टर लोकांची गरज आहे आता सध्या आपल्याला. कसली प्रगती म्हणायची. परंतु विज्ञानाला विचारा जन्म मृत्यूच्या प्रॉब्लेम वरती तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का. ते म्हणतात आहे ना. आता तुमचा प्लॅन कितीचा आहे, 1.5 GB आहे, 3 GB डेटा घ्या. विसरून जावा सगळं जन्म मृत्यू येणार आहे, याच्यावरती सोल्युशन नाही आमच्याकडे. परंतु याच्यावरती सोल्युशन आहे शास्त्रामध्ये. आणि ते या वैज्ञानिक लोकांना वाटतं की हे सगळं थोतांड आहे. कसं असेल थोतांड. महान ऋषी मुनी अनेक अनेक हजारो ऋषी मुनींनी या विज्ञानाचं पालन करून ते मुक्त झालेत, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त झालेत, सदैव शाश्वत काळासाठी ऍक्च्युली आनंदी झाले. मग हे ज्याला नको असतं त्याला मूर्खच म्हटलं पाहिजे. आहे तर प्रॉब्लेम मध्ये, परंतु तुमच्या प्रॉब्लेम वरती सोल्युशन द्यायला कुणी आला तर ते नको असतं, मग त्याला काय म्हणायचं, मूर्ख म्हणायचं. वास्तविकपणे जन्म मृत्यूच्या अजिंक्य प्रक्रियेवर विजय मिळवण्यासाठीच मनुष्य जीवन असते. मनुष्याचं जीवन हे इंद्रिय तृप्तीसाठी नाहीच आहे. लेट दॅट सिंक इन युअर ब्रेन ऍक्च्युली. ऑफकोर्स आपण हे वाक्य 1000 वेळा ऐकलं तरी आपल्या डोक्यात काही जात नाही. याच्यासाठीच सांख्य तत्वज्ञान आहे बाय द वे. वाचून होईल. खूप छान सांख्य तत्वज्ञान सांगितलं जातं. आपल्या मनाचे 4 लेयर्स आहेत. चित्त, अहंकार, भावनिक मन, बुद्धी. आणि ह्या 4चं एक एक काम आहे. चित्ताचं काम असतं संस्कार कलेक्ट करणे, अनुभव कलेक्ट करणे. हे असं झालं की असं होतं, असं झालं की असं होतं, हे सगळं मेमरीमध्ये रेकॉर्ड करून ठेवले हार्ड डिस्क सारखं. अहंकाराचं काम असतं ती मेमरी ऍक्सेस करणे आणि बघणे हे माझ्यासाठी आहे का. थोडक्यात सांख्य तत्वज्ञान सांगतो मी तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माणूसच हे का करू शकतो. चित्ताचं काम असतं संस्कार रेकॉर्ड करणे, कलेक्ट करणे, अनुभव कलेक्ट करणे. अहंकाराचं काम असतं एखादा अनुभव परत आला की बघणे हे माझ्यासाठी आहे का. अहंकार म्हणजे कोण, मी महत्वाचं आहे, माझ्यासाठी आहे का. मग भावनिक मन येतं, ते म्हणतं माझ्यासाठी जर असेल तर मला आवडतं का आणि मला आता ते पाहिजे का. साहजिकच आहे, हो की नाही. आणि मग बुद्धीचं काम असतं याच्यासाठी प्रयत्न करायचं का नाही. ही आपल्या सुखाची प्रक्रिया असते. इट्स कॉमन सेन्स. परंतु किती छान सांख्य तत्व अधिक डिटेलमध्ये सांगणार आहेत आपल्याला कपिल देव. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक छोटस एक्झाम्पल देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बाजारातून तुम्ही चाललाय, हे सगळं जे चित्त कलेक्ट करतं ना लहानपणापासून, म्हणून लहानपणी मुलं बघा निरागस असतात, कारण त्यांची हार्ड डिस्क मोकळी असते. अजून त्यांच्या मेमरीमध्ये असं काही नसतं जे अहंकार रीड करेल आणि ठरवेल माझ्याशी हे कनेक्टेड आहे की नाही. त्याला वाटतं सगळंच माझ्याशी कनेक्टेड आहे, म्हणून तो निरागस असतो. जसजसं मोठा होतो तसतसं तो हार्ड डिस्क बघायला लागतो, हे माझ्याशी संबंधित आहे की. जसजसं अजून मोठा होतो तो बघायला लागतो की माझ्याशी संबंधित जरी असलं तरी ते मला पाहिजे का नको, मला आवडतं की नाही. हे स्टेजेस निर्माण होतात. उदाहरणार्थ तुम्ही बाजारातून चाललाय, काच लावलेली आहे कापड दुकानामध्ये, आणि कापड दुकानाच्या आतमध्ये काचेतून आज तुम्हाला सुंदर मॉडेल, सुंदर साडी नेसून उभारलेली दिसते. जो पुरुष आहे किंवा ज्याचं लग्न झालं नाही आहे तो आपल्या चित्ताकडे जातो आणि तो कनेक्शन करायला बघतो, माझा याच्याशी काही संबंध आहे का. तो म्हणतो साडीचा आणि माझा काही संबंध नाही.
माझं काही लग्न झालेलं नाही, त्यामुळे अजूनच माझा संबंध नाही, आणि तो निग्लेक्ट करतो आणि पुढे जातो. हे अहंकाराचं काम असतं. माझा याच्याशी संबंध आहे की नाही बघणे. मग एखादी स्त्री असेल तर ती लगेच कनेक्शन जोडते, येस माझा याच्याशी संबंध आहे. परंतु तिचं मग भावनिक मन तिथे येतं आणि ते विचार करायला लागतं की मला पाहिजे का नको, मला आवडलं की नाही. आणि मग तिला ते आवडतं. आणि मग बुद्धी, चौथी स्टेज, चौथा लेअर जो असतो, ती बुद्धी येते आणि ती म्हणते हे मला परवडणार आहे का, सध्या माझ्याकडे पैसे किती आहेत, हे मी घेऊ का नको, घ्यायलाच पाहिजे का, हा कलर मला खूपच आवडतो, मला आवडेल का. हे बुद्धीचं काम असतं. आणि मग हे जे पहिले 3 लेअर आहेत, चित्त, अहंकार आणि मन, हे बुद्धीशी भांडायला लागतात. बुद्धी ह्याच्याशी भांडायला लागते. आपल्याला हे अनुभव आल्यासारखं वाटायला लागले आता, होय की नाही. हे झालंय, माझ्याबरोबर पण असं झालंय. बुद्धी म्हणायला लागते अरे तुझ्या खिशात पैसे नाहीत, मुलांची फी भरायची आहे, मुलांच्या अन्न नाही आहे घरात, काय करू काय नको, काय करू काय नको, हे केलं पाहिजे का मला, केलं पाहिजे का. आणि मग हे जे भांडण आहे, आता लक्ष द्या, व्यवस्थित ऐका. हे बुद्धीचं आणि खालच्या थरातल्या ह्या 3 लेअरचं जे भांडण आहे, या भांडणामध्ये बुद्धी जर जिंकली तर त्याला आपण जनरली समाजामध्ये वाईज पर्सन म्हणतो. मराठीमध्ये वाईजला काय म्हणतात, हुशार व्यक्ती म्हणतो, ज्याचं आपल्या मनावरती, इंद्रियांवरती कंट्रोल आहे, काही नाही, कॉमन सेन्स, बरोबर. आणि जो याच्यामध्ये बुद्धी जिंकत नाही, भावनिक मन जिंकते, येस मला आवडतं, मला मोरपिसी रंग आवडलेला आहे, मला आता घेतलंच पाहिजे, त्याचं आपल्या इंद्रियावरती कंट्रोल नसतं. आणि आता सांख्य तत्वज्ञान आपल्याला सांगतं की ही जी शेवटची स्टेज आहे बुद्धीची, आणि बुद्धीचं आणि मनामधल्या भांडणाची, ती फक्त आणि फक्त माणसामध्ये असते, दुसऱ्या कुठल्या प्राण्यामध्ये नसते. म्हणून माणसाचं जीवन हे फक्त आणि फक्त माणसाचंच जीवन जन्म मृत्यूवर विजय मिळवू शकतं, दुसरा कोणी नाही. म्हणून मनुष्याचं जीवन इतकं महत्वाचं आहे. ते आपण कुत्र्या मांजऱ्यासारखं दरवेळी या खालच्या मनाला जिंकू दिलं तर आपण कुत्र्या मांजऱ्या समान होतो, हेच शास्त्र आपल्याला सांगतं. बुद्धीला जर जिंकू दिलं नाही, या मनालाच नेहमी जिंकू दिलं, हे मी एक साधं उदाहरण दिलंय. असे बरेच उदाहरणं आपल्याला, काही उदाहरणामध्ये तुम्ही म्हणाल की नाही प्रभूजी बुद्धी जिंकली पाहिजे, पण नाही मनच जिंकलं पाहिजे. नाही, माझा मुलगा आहे, मी त्याला कसं सोडलंच पाहिजे. माझे नातेवाईक कसं सोडलंच पाहिजे. तुमची बुद्धी इथे कमकुवत पडते, दॅट्स इट. इंद्रिय टेक ओव्हर करतात, मन टेक ओव्हर करतं. मन म्हणतं नाही, माझं सुख याच्यामध्ये, मला याच्या बरोबरच राहिलं. हा मजेचा प्रकार आहे. आणि हा जो प्रकार आहे सांख्य, म्हणून हे सांख्य तत्वज्ञान देखील एक विज्ञान आहे. परवा आपण वाचलं, हे जे 4 लेअर सांगितलेत मनाचे, हे ऍक्च्युली मॉडर्न सायन्स मध्ये, आधुनिक वैज्ञानिकांनी देखील सांगितलेलं आहे. ते म्हणतात ब्रेनचे 3 लेयर्स असतात, तसंच हे सांगितलेलं आहे. आणि याचा जर अभ्यास केला तर आपल्याला आढळेल की हे इतकं सायंटिफिक आहे, होय नाही, सुपर सायंटिफिक आहे. आणि म्हणून एनिवे आपण ते पुढे डिटेलमध्ये पुढचे मला वाटतं 4-5 महिने हेच वाचणार आहे आपण. 7 अध्याय 7 महिने वाचणार आहे. म्हणून भगवंत ते सांगतात, प्रभुपाद परत सांगतात, भगवान श्रीकृष्ण ऍक्च्युली सांगतात 10व्या स्कंदामध्ये, लब्ध्वा सुदुर्लभम इदम बहुसंभवान्ते. हे जे मनुष्याचं शरीर आहे हे इतकं दुर्मिळ आहे, ज्याला मिळालं त्याच्या इतका भाग्यवान कुणी नाही. कारण त्याला एकट्यालाच ही बुद्धी मिळते जी मनाशी भांडू शकेल. कुत्र्याला जर चपाती टाकली, त्याची बुद्धी काम करत नाही, तो आपल्या मुलाबरोबर भांडतो स्वतःला खाण्यासाठी, त्याला कुत्रा म्हणतात.
काही काही प्राण्यांमध्ये ही बुद्धी थोड्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. असं नाही आहे की 0-1च आहे, अजिबातच नाही आणि पूर्ण आहे. परंतु मनुष्यामध्ये परिपूर्ण प्रमाणात आहे. प्राणी देखील घरं बांधतात, झोपडी म्हणजे घरटं बांधतात, थोडीफार बुद्धी त्यांना असते. परंतु त्या बुद्धीचा उपयोग प्राणी पूर्णपणे आहार, निद्रा, भय आणि मैथुनासाठी करतात. आणि आपण पण तेच करायला लागलो तर मग काय, आपण पण त्यांच्या बरोबरच झालो. त्या बुद्धीला बुद्धी म्हणता येत नाही. आहार, निद्रा, भय, मैथुनासाठी जी बुद्धी काम करते ती इंद्रियांना आपोआप शरण जाते. एक माणसामध्येच फक्त बुद्धी दिलेली आहे जी सहजासहजी इंद्रियांना, मनाला शरण जात नाही, भांडते, नाही म्हणते. आणि म्हणून हे मनुष्याचं जीवन वाया घालवू नका. हे शास्त्राचं तुम्हाला कळकळून केलेली विनंती आहे. प्रभुपाद म्हणतात, वास्तविकपणे जन्म मृत्यूच्या अजिंक्य प्रक्रियेवर विजय मिळवण्यासाठीच मनुष्य जीवन असते आणि हे कसे करावे याची माहिती या श्लोकामध्ये देण्यात आली आहे. प्रभुपाद म्हणतात, सगळं सांख्य तत्वज्ञान याच्यात सांगितलेलं आहे. तात्पर्याची सुरुवातच प्रभुपादांनी केली. सांख्य तत्वज्ञानाचा उद्देश या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. प्रभुपाद म्हणतात, आणि हे कसं करावं हे या श्लोकात देण्यात आलेलं आहे. कुणाला कळालं हे कसं करावं या श्लोकात दिलेलं आहे? पुढचे 7 अध्यायाचं सगळं या श्लोकात दिलेलं आहे. ऍक्च्युली एका शब्दात दिलेलं आहे तुमच्या समोर शब्द. कोण सांगू शकेल? माम भजा, हो की नाही? हेच आहे. हे जेव्हा आपण लक्षात येतं, बुद्धीला जेव्हा हे पटतं, बुद्धी जेव्हा याच्यासाठी भांडायला लागते, तेव्हा तुम्ही जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटू शकता. माम भजा. माम भज, मनुष्याने भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा केली पाहिजे. भगवद्गीतेत ही भगवंत म्हणतात, मन मना भव मद्भक्त. केवळ माझा भक्त हो, केवळ माझे पूजन कर, केवळ माझं स्मरण कर, केवळ मला वंदन कर, केवळ माझ्यासाठी काम कर. मन मना भव मद्भक्त मध्याजिमाम नमस्कुरु. परंतु मूर्ख व तथाकथित पंडित लोक म्हणतात की आपण श्रीकृष्णांची पूजा करण्याची किंवा त्यांनाच शरण जाण्याची आवश्यकता नाही. पूजा करण्यासारखे व शरण जाण्यासारखे दुसरेच काहीतरी आहे. कोण म्हणतं असं? प्रभुपाद इथे लिहितात, कोण म्हणतं? 2 लोक म्हणतात. एक तर मूर्ख आणि दुसरा पंडित, तथाकथित पंडित. खरा पंडित जो असतो त्याला माहिती असतं भगवंतांना कसं पाहणे. परंतु जे बोगस पंडित असतात, याची पूजा करा, त्याची पूजा करा, याला माना, त्याला माना, किंवा भगवंत म्हणजे कोणी नाहीच आहे, ही शक्ती निसर्ग म्हणजेच भगवंत आहे, किंवा भगवंत असला काही प्रकारच नाहीये, जितकं आयुष्य मिळालंय तितकं आयुष्यभर आयुष करा, उद्या कोणी बघितलंय. हे असं सांगणारे महान तत्वज्ञानी जे आहेत ते सगळे मूर्खच असतात. आणि जे मूर्ख असतात, खरोखरच मूर्ख असतात, त्यांना हे सगळं ऐकलं पटलं तरी हे करायचं नसतं. मानवी जीवन व्यर्थ घालवतात. कित्येक दिवस कित्येक ठिकाणी हे आपण ऐकतो, प्रवचनांमध्ये, भागवतम मध्ये, तरी आपल्याला हे सिरियसली घ्यावं असं वाटत नाही. म्हणजे आपण पण मूर्ख आहे. म्हणूनच श्रीकृष्णांच्या कृपे वाचून कोणीही सांख्य तत्वज्ञान किंवा विशेष करून मोक्षदायक असे इतर कोणतेही तत्वज्ञान जाणू शकत नाही. बाकी तुम्ही स्वतःच्या इच्छेने कितीही तत्वज्ञानाचा अभ्यास करा, कितीही त्याच्यावरती डिबेट करा, भांडणं करा, जोपर्यंत भगवान श्रीकृष्णांकडून, भगवान श्रीकृष्णांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून आपण हे श्रवण करत नाही, समजावून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला हे कळणारच नाही. म्हणूनच याला म्हटलं जातं गुरु कृष्ण कृपा पाये भक्तिलता बीज. गुरुची आणि भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करावी लागते. प्रभुजी
म्हणजे किती एक दिवस झालं कृपा मागा लागले आमच्यावरती, कोण कृपाच करायला त्याला तयार नाही, मला मी काय करणार? डज दॅट मेक सेन्स? नाही, ही कृपा कशी प्राप्त होते? माम भजा, सेवा करावी लागते भगवंतांची, गुरुची सेवा करावी लागते, तेव्हा कृपा प्राप्त होते. प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. अज्ञानामुळे मनुष्य या प्रापंचिक जीवनामध्ये गुरफटला जातो आणि वास्तविक ज्ञानाद्वारे तो प्रापंचिक जंजाळातून मुक्त होऊ शकतो, याचे अनुमोदन वेदांमध्ये करण्यात आले आहे. अज्ञान आपल्याला अडकवतं या अंधकूपामध्ये. प्रल्हाद महाराज म्हणतात, हे जे प्रापंचिक जीवन आहे हे अंधकूप आहे. कूप म्हणजे विहीर, खोल विहीर आहे, जिथे अंधारच अंधार आहे आतमध्ये, काही समजत नाही काय करायचं, अडकल्यासारखं तर वाटतंय, अडकलोय हे पटतंय पण, परंतु इथून बाहेर कसं पडायचं कळत नाही, समजत नाही, मार्ग दिसत नाही. त्याच्यावरती मार्ग आहे ज्ञान. म्हणून पुन्हा पुन्हा सांगितलं जातं, तच्छृणु तच्छृणु तच्छृणु, ऐक, श्रवण कर, श्रवण कर, ज्ञान घे. या ज्ञानाच्या आधारावरती बुद्धी स्ट्रॉंग कर, जी मनाविरुद्ध जिंकेल. सारखं सारखं मनाला जिंकू देऊ नको. म्हणून ज्ञान घे, ज्ञानाने स्ट्रॉंग हो. वास्तविक ज्ञानाद्वारे तो प्रापंचिक जंजाळातून मुक्त होऊ शकतो, याचे अनुमोदन वेदांमध्ये करण्यात आले आहे. ज्या वास्तविक ज्ञानामुळे आपण भौतिक जंजाळातून मुक्त होऊ शकतो, ते ज्ञान म्हणजेच सांख्य तत्वज्ञान होय. जे ज्ञान आपल्याला अशा प्रकारे सॉलिड बनवतं, सक्षम बनवतं, जिथे आपण इंद्रियांविरुद्ध, मनाविरुद्ध जिंकू शकू, त्याला सांख्य तत्वज्ञान म्हणायचं. आणि म्हणूनच इतक्या डिटेलमध्ये जाऊन भगवान कपिलदेव आपल्याला सांगणार आहेत की आता सध्या सगळं पटतंय, सगळं कळतंय, परंतु कुठेतरी काहीतरी कडी अडकलेली आहे आपली. ती कुठे कडी अडकली हे पण कधी कधी आपल्याला कळत नाही. बऱ्याचदा कळतं, परंतु कडी काढायची आपल्याला सवय नाही. नाही, आपली आसक्ती कुठे आहे हे मॅक्झिमम लोकांना माहिती पण असतं, परंतु लवकर सुटत नाही. मग ते सोडण्यासाठी, स्ट्रॉंग बनवण्यासाठी हे ज्ञान आहे. आणि बऱ्याचदा आपल्यालाच कळत नाही की हे अडकलंय कुठे. सगळं समजतंय, सगळं कळतंय, परंतु अडकलंय कुठे. मग थोडस डिटेलमध्ये आज जाऊन आपण अभ्यास केला की मग आपल्याला समजतं, यस इथे अडकलंय. मग हे याच्यावरती जर आपण काम केलं तर हे सुटू शकते. आता सध्या भक्ती म्हणूनच आपण चुकीचं काम करतोय. कुठे अडकलंय, कुठे अडक कुठे आपली, त्याच्यावरती जरा जास्त काम केलं पाहिजे. गाडीचं चाक जर खड्ड्यात अडकलेलं असेल, पुढून ओढून जास्त चालत नाही, थोडस मागे जाऊन पण ढकलायला लागतं. मग हे ज्ञान मिळालं पाहिजे, एक्झॅक्टली कुठे पकडायचं, कुठे ढकलायचं, कसं ढकलायचं. आणि यालाच सांख्य तत्वज्ञान म्हणतात. म्हणूनच डिटेलमध्ये अगदी हृदयापर्यंत, चित्तापर्यंत जाऊन भगवान कपिलदेव आपल्याला हे ज्ञान देतात की ट्राय टू अंडरस्टँड, इथे प्रॉब्लेम आहे. गाडीचा आवाज फटफट 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 येतोय, सायलेन्सर मध्ये प्रॉब्लेम नाही, कार्बोरेटर मध्ये प्रॉब्लेम आहे. हे कधी करणार? जेव्हा आपण डिटेलमध्ये, डीप मध्ये जाऊन अभ्यास करतो. याला सांख्य तत्वज्ञान म्हणतो. मग तुम्ही ते सायलेन्सर साफ करायला मध्ये जेवढे दिवस घालवले, 4 दिवस, तरी पण काही रिझल्ट मिळाला नाही. मग तुम्ही ते सोडून द्याल आणि मग कार्बोरेटर साफ करायला घ्याल, मग तुम्हाला रिझल्ट मिळेल. म्हणून हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आता हा अध्याय ऑलमोस्ट संपत आलेला आहे. ऍक्च्युली 5-6 श्लोक आहेत त्याच्यामध्ये. आणि मग त्यानंतर कपिलदेव विशेष करून बोलायला सुरुवात करतात. आणि पुढचे जे 5-6 अध्याय आहेत ते भगवद्गीतेपेक्षा मोठा आहे ऍक्च्युली, साईजने तरी वाटते.
7च अध्याय आहेत, परंतु भगवद्गीतेच्या 18 अध्यायापेक्षाही मोठे आहेत. आणि बऱ्याच वेळेला तुम्हाला ते खूप टेक्निकल वाटणार आहे, बोरिंग वाटणार आहे, कारण खूप डिटेलमध्ये डीप मध्ये जाऊन सांगितलेलं आहे. परंतु ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. कारण ते आपल्याला भौतिक जंजाळातून मुक्त करायला मदत करणार आहे. हरे कृष्ण. मला वाटलं छोटस तात्पर्य आहे, अजून एक घेऊ आपण. 6:50 झाले ऑलरेडी. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी, काल आपण भगवद्गीतेच्या क्लासमध्ये वर्णांबद्दल ते बोलत होतो. परत तुम्ही एक एक्झाम्पल पण दिलं, बरोबर. मग जे स्त्रियांचे गुण आणि पुरुषांचे गुण जे असतात त्यात काय डिफरन्स असतो किंवा काय फरक असतो त्यात? ऍक्च्युली जेव्हा जेव्हा वर्णाबद्दल आणि वर्णाश्रमाबद्दल बोललं जातं तेव्हा तेव्हा हा प्रश्न आला पाहिजे. प्रश्न जेव्हा येत नाही त्याचं कन्क्लुजन एकच असतं की एक तर तुम्हाला समजलेलं आहे सगळं, किंवा तुम्हाला याच्यात काय इंटरेस्ट. येस प्रभू, 1 मिनिट. बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो. मी परवाच्या लेक्चरमध्ये माझा विचार होता की कुणीतरी विचारेल, पण कुणी विचारलं नाही. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. का? कारण वर्णाश्रमामध्ये स्त्रियांबद्दल कधी बोललंच जात नाही. याचं मेन कारण आहे, वर्णाश्रम हा स्त्रियांसाठी नाहीच आहे. आता हे समजायला देखील सोपं आहे, परंतु आपण कन्फ्यूज होतो, कारण अजूनही आपल्या डोक्यात उच्च वर्ण नीच वर्ण बसलेला आहे. वर्ण व्यवस्था ही मुख्यत्वाने केलेली आहे कोणतं काम कुठलं करायचं, आपलं उपजीविका चालवण्यासाठी काम कुठलं करायचं, ज्याच्यातून आपल्याकडून पाप कर्म होणार नाही आणि भगवंतांची सेवा होईल. मग ही उपजीविका चालवण्याची प्रामुख्याने जबाबदारी पुरुषांवरती होती. आता ते थोडं थोडं बदलत चाललेलं आहे मॉडर्न जगामध्ये. परंतु स्त्रियांनी ही जबाबदारी घेणे उपजीविका चालवण्याची हे खूप कृत्रिम आहे. ऍक्च्युली लॉजिकली स्पीकिंग, कॉमन सेन्सने जरी विचार केला तरी कृत्रिम आहे, केलंच नसलं पाहिजे. का? कारण ज्या प्रकारे भावनिक मन भगवंतांनी बनवलेलं असतं त्या प्रत्येक शरीराचं वेगवेगळं काम आहे, वेगवेगळी लक्षणं आहेत, वेगवेगळं काम आहे. नसेल तर मग तुम्हाला सेम शरीर दिलं असतं ना, कशाला पुरुष वेगळा बनवला असता, स्त्री कशाला वेगळा बनवला असता. अगेन, जसं वर्णामध्ये उच्च वर्ण नीच वर्ण प्रकार नाही, तसं पुरुष स्त्रीमध्ये देखील उच्च कोण नीच कोण प्रकार नाही, अजिबात नाही. स्त्रियांचं काम असतं, स्त्रिया या स्वाभाविकता भावनिक असतात. भगवंतांनी त्यांना मुलं जन्म घालायची जबाबदारी त्यांना दिलेली आहे. का? कारण मुलांना सांभाळण्यासाठी जी भावनिक लेवलची मॅच्युरिटी लागते ती फक्त त्यांच्यातच असते, पुरुषाला कधीच येणार नाही. कितीही डोकं फोडला पुरुषाने तरी येणार नाही. त्यामुळे शास्त्रामध्ये वर्णाश्रमाला सोडून स्त्री धर्म हा सेपरेटली सांगितलेला आहे. स्त्रीला वर्ण असतो का? तसं बघायला गेलं तर स्त्रीला वर्ण नसतो, परंतु जनरली तिचं वागणं हे आपल्या पतीच्या वर्णाप्रमाणे असलं पाहिजे. ब्राह्मणाची बायको ब्राह्मणाला मदत करते पठण पाठन यजन याजनामध्ये. क्षत्रियाची बायको क्षत्रियाप्रमाणे असते. म्हणूनच झाशीची राणी लक्ष्मी देवी, काय नाव तिचं विसरलो मी, कर्नाटकातली राणी कुठली, राणी चन्नम्मा.
हे क्षत्रिय घराण्यातले होते, त्यांना लहानपणापासून तसं ट्रेनिंग होतं आणि आपात काळामध्ये त्यांनी हे करणं गरजेचं होतं. चन्नम्मा नाही, चन्नम्मा पण राणी होती, घेऊन गेली. एक मल्लम्मा म्हणून राणी होती इथेच बेळगावच्या आसपास. आणि शिवाजी महाराजांनी आपल्या एका सेनापतीला पाठवलं तिच्याकडे, आपल्या राज्यात सामील व्हा म्हणून. ऍक्च्युअली तिच्याकडे नाही, तिचा नवरा राज्य करायचा त्या गडावरती. पण तो नवरा ह्या आदिलशाही कुतुबशाहीना मिळालेला होता, त्यामुळे तो शिवाजी महाराजांना कबूल झाला नाही आणि त्याला मारावं लागलं. परंतु तो मेल्यानंतर ती हातात तलवार घेऊन लढायला तयार झाली, कारण ती पतिव्रता होती. आणि तिचं साहस बघून शिवाजी महाराजांनी तिचा सत्कार केला. ऍक्च्युली तर स्त्रियांना वर्ण नसतो जनरली, कारण स्त्रियांचं काम हे उपजीविकेचं काम नसतं. कारण याच्या मागचं कारण पण लक्षात घ्या बरं का. हे अहंकार याच्यामध्ये मध्ये आणून देऊ नका हे समजावून घेताना. याच्या मागचं कारण हे असतं की जे उपजीविकेचं काम असतं त्याच्यासाठी लागणारी जी स्ट्रेंथ असते, नुसतीच फिजिकल नाही. आजकाल बायका म्हणतात की मी पण JCB चालवतो, कारण आज ऑटोमॅटिक झाले. पण नुसतं फिजिकल स्ट्रेंथची गरज नाही, तर मानसिक स्ट्रेंथ जी लागते हे काम करण्यासाठी, दगड उचलण्यासाठी, खोदकाम करण्यासाठी, 4 किलोमीटर वरून एखादं ओझं वाहून आणण्यासाठी, ते पुरुषाकडे असतं. त्याच्यामध्ये भावनिक होऊन चालत नाही. भावनिक झाला की तो 2 किलोमीटर वरतीच ठेवून देईल, कारण हे सगळं मनावरती अवलंबून असतं. तुम्ही बघा, ही वस्तू मला उचलत नाही म्हणणाऱ्याला कधीच उचलत नाही, पण त्याने मनात आणलं मी उचलू शकतो तर तो उचलू शकतो. ही जी स्ट्रेंथ असते मनाची ती पुरुषामध्ये असते. परंतु घरातल्या लोकांची भावनिक अवस्था जी असते, लहान मुलांची आपल्या विशेष करून, त्याला समजावून घ्यायचं जी स्ट्रॉंग शक्ती असते मनामध्ये, ती बायकांमध्ये असते. मुलं नाही राहू शकत. त्यामुळे प्रत्येकाला शरीर वेगळं दिलेलं आहे, प्रत्येकाचं मन वेगळं बनवलेलं आहे, त्यामुळे प्रत्येकाला कामं पण वेगळी दिलेली आहेत भगवंतांनी. आणि म्हणून वर्णाश्रमामध्ये स्त्रियांचा विचार केला जात नाही, कारण वर्णाश्रमामध्ये जे काम आहे हे समाजामध्ये सगळ्यांनी मिळून एकमेकांशी उपजीविका कशी चालवायची, आपलं खाण्यापिण्याची व्यवस्था कशी करायची याच्यासाठी. आणि याच्यामध्येच पाप होऊ नये म्हणून ही भगवंतांनी तयार केलेली आहे. तुम्ही असं करा म्हणजे पाप होणार नाही. मग हे प्रामुख्याने काम पुरुषाचं असतं. आणि मग स्त्रियांचं काम काय असतं? मुख्य म्हणजे घर आणि घरातले सगळी जी मंडळी असते त्यांची सेवा करणे, त्यांना काय लागतं काय नाही पाहणे, मानसिकरित्या शारीरिकरित्या. आता हे म्हटल्यावरती पण कोणाला तरी राग येईल, परंतु ही खूप महान सेवा आहे ऍक्च्युली. म्हणून मी नेहमी म्हणतो की वुमेन्स डेच्या दिवशी अशा वुमेन्सचा सत्कार केला पाहिजे, जे विमान चालवतात, सायंटिस्ट आहेत, अशांचा सत्कार केला नसला पाहिजे. कारण त्यांनी घर सोडून ते करतात. घर का सोडायचं? तुम्ही तुमच्या मुलांवरती प्रेम करायचं सोडून हे असलं करिअर करायला लागला तर तुमचा सत्कार करण्यात काय अर्थ आहे? कारण या जगामध्ये करिअर टिकणार नाही, प्रेम टिकणार आहे. करिअरच्या मागे लागून पुरुष पण बर्बाद झालेत आणि आता स्त्रिया पण बर्बाद व्हायला तयार झालेत. हा कसला मूर्खपणा आहे? आनंद हे आपल्याला फक्त प्रेमातूनच मिळत असतं. आणि हे प्रेम लवकर कळतं स्त्रीला, पुरुषाला लवकर कळत नाही, कारण पुरुषाचं हृदय थोडंसं दगडाप्रमाणे असतं. स्त्रीलाच कळतं हे प्रेम म्हणजे काय. म्हणूनच ती आपल्या मुलांना सांभाळू शकते, आपल्या सासरच्या माणसांना सांभाळू शकते, आपल्या माहेरच्या माणसांना सांभाळू शकते. भयानक मोठी जबाबदारी असते तिच्यावरती. तिचा सत्कार करूनही भागणार नाही, एवढा मोठा तिचा सत्कार केला पाहिजे. कारण ही जबाबदारी कोणीच घेऊ शकत नाही. साधी सोपी जबाबदारी नाहीये ही ऍक्च्युली. म्हणून शास्त्रामध्ये तिच्यासाठी वेगळा सेक्शन दिलेला आहे, स्त्री धर्म म्हटलेला आहे त्याला. स्त्रियांचा धर्म काय असतो, मग त्याच्यामध्ये नियम दिलेले आहेत. स्त्रीने पवित्र राहिलं पाहिजे, पतीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे, सेवा करणे, कुकिंग क्लिनिंग करणे. हे खालच्या दर्जाची कामं नाही आहेत ही ऍक्च्युली.
आज आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण ठीक आहे धुण्या भांड्यासाठी एखादे आपल्या घरामध्ये नोकर चाकर असतील, परंतु बरेच पैसेवाले लोक आजकाल स्वयंपाकाला पण नोकर चाकर ठेवतात. हे इतकं बेकार काम आहे, इतकं बेकार काम आहे. इट्स हॉरिबल ऍक्च्युली. याचं सिंपल उदाहरण ती साध्वी एक दिवस देत होती, तुम्हाला आठवतं का? जेव्हा आई चपाती करते तेव्हा मुलगा किंवा पती जेव्हा अजून एक चपाती खायला मागतो, तिच्या मनामध्ये आनंदाचे बुडबुडे फुटायला लागतात. ते भाव हातामध्ये येतात, ते हातातले भाव चपातीमध्ये येतात. परंतु तुम्ही जर नोकर ठेवला असेल चपाती बनवायला, तिच्याकडे जर तुमच्या पतीने मुलाने आणखीन एक चपाती मागितली, तिच्या मनामध्ये क्रोध उत्पन्न होतो, कारण तिला जास्त काम करावं लागतं. तिला त्याला आजकाल पुरुष देखील स्वयंपाकाचं काम करतात. आजकाल काय 2001 मध्ये ऍक्च्युली आमच्या घरात स्वयंपाकी पुरुष होता बेंगलोरमध्ये. मी जेव्हा एकटा राहत होतो तेव्हा त्याला आम्ही 1000 रुपये द्यायचो, रोज येऊन सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक करून जायचो. आणि आम्ही पाहिलेलं आहे तो किती किरकिर करायचा. थोडं जरी त्याला सांगितलं अरे आज जरा वेगळी भाजी कर, नुसती किरकिर किरकिर किरकिर, आणि तीच किरकिर त्या भाजीमध्ये यायची, तेच आम्ही खायचं, मग तेच भावना आमची बनायची. त्यामुळे स्त्री धर्मासाठी हे जे सांगितलेलं आहे, याला पहिली गोष्ट म्हणजे पुरुषाने याला खाली नीच दर्जाचं म्हणायचं बंद केलं पाहिजे. हे पुरुषांनी सुरू केलं म्हणून त्यांच्या मनात पण आलं. याचा सत्कार करायला आपण शिकला पाहिजे. म्हणून एनिवे ह्याच्याबद्दल आपण 1000 वेळा चर्चा केलेली आहे, स्त्री पुरुष समानता वगैरे. वर्णाश्रमामध्ये म्हणून वर्ण हा फक्त पुरुषांसाठी आहे म्हणून सांगितला जातो. स्त्रियांनी घर सांभाळलं पाहिजे, अत्यंत महत्वाचं. हे कोणाला नको आहे आजकाल. आणि घर सांभाळण्यासाठी जे काही लागतं, फिजिकल, इमोशनल, मेंटल, ते सगळे, त्या सगळ्याला म्हणतात स्त्री धर्म. हे सगळं डिटेलमध्ये मी सांगत नाही, परंतु तुम्ही कल्पना करू शकता. जी हंटर गॅदरर सोसायटी होती आपली, पूर्वी लोक शेती करत नव्हते, शेतीचं ज्ञान नव्हतं, बाहेर जाऊन शिकार करायचे आणि आणून खायचं, हा जेव्हा समाज होता तेव्हा पण पुरुषच बाहेर जायचे, रिस्क घ्यायचे. ही रिस्क घेण्याची कॅपॅसिटी जी असते ती पुरुषांमध्ये असते. म्हणून बघा, स्त्रिया जरी मॉडर्न झाल्या, कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये काम करत असल्या, तरी त्यांचे मन अजून हळवीच असतात, हो की नाही? भीती अजून त्यांना जास्त वाटत असते, कॉक्रोचची पण भीती वाटत असते. याच्यात काही चुकीचं नाहीये, कारण त्याच्या मागे तसं मन हळवं मन बनवण्यामागे काहीतरी कारण आहे. कारण तिला दुसऱ्यांचा हळवेपणा लवकर समजावून घ्यायचा आहे, तीच समजावून घेऊ शकते. याच्यासाठी तशा पद्धतीने बनवलेलं आहे. आणि आता जो प्रकार चालू आहे तो याच्यामुळे चालू आहे की अशा प्रकारे ती हळवी असल्यामुळे काही नालायक बदमाश पुरुषांनी त्याचा फायदा घेतला, आणि समाजाने त्या नालायक बदमाश पुरुषांना दंड देण्याऐवजी स्त्रीला सांगितलं तू पण पुरुषांसारखे सक्षम हो, म्हणजे तुझ्यावरती हे अत्याचार होणार नाहीत. त्यामुळे ती पण बिघडली, समाज पण बिघडला, सगळंच बिघडलं. व्हेरी इंटरेस्टिंग टू अंडरस्टँड दिस ऍक्च्युली. आपला अहंकार हे आपल्याला लवकर समजावून घेऊ देत नाही, आणि हे जर लवकर समजावून घ्यायचं असेल, लवकर समजावून सांगायचं असेल, तर पहिली स्टेप पुरुषांनी अशा स्त्रियांचा मान राखायला शिकलं पाहिजे, सत्कार करायला शिकलं पाहिजे. जी स्त्री सगळा त्याग करून कुटुंबासाठी काम करते, कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी काम करते, कुटुंबाची काळजी करते, मग हे शक्य आहे. आणि म्हणून स्त्रीला वर्ण नसतो. हे म्हटल्यावर देखील काही काही लोकांना राग येतो ऍक्च्युली. म्हणून स्त्री संन्यासी होऊ शकत नाही, स्त्रीला आश्रम पण नसतो. आजकाल जे चालू आहे, स्त्रियांनी संन्यास घेतला पाहिजे, स्त्रियांनी साध्वी झालं पाहिजे, स्त्रियांनी लेक्चर दिलं पाहिजे, स्त्रियांनी दीक्षा दिली पाहिजे, हे सगळं बोगस आहे.
आता याच्यात राग येण्यासारखं काही नाही आहे, परंतु तरी राग येतो कारण तो आपल्या अहंकाराला दुखवून जातो. हा, मला हे पोझिशन मिळणार नाही. ऑलरेडी तुमची पोझिशन सगळ्यात महान आहे माताजी. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या जगामध्ये सगळ्यात मोठी पोझिशन आहे ती म्हणते म्हणजे मातेचं. माझ्याकडे एक छोटीशी क्लिप आहे जुन्या कृष्णा सिरियल मधली, जे रामानंद सागरनी बनवलेली. आजकालचे जे बनवतात सगळे बोगस बनवतात. खूप छान आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्ण मथुरेला पहिल्यांदा जायला निघाले तेव्हा सगळ्या गोप गोपी सगळे दुःखी झालेले, सगळे रडत होते. सगळ्यात जास्त कोण रडत होतं? यशोदा मैया रडत होती. 1000 जणांनी तिला सांगितलेलं हा तुझा मुलगा नाहीये, तिला कधी पटायचंच नाही. मग तेव्हाच एक संभाषण खूप छान छोटीशी क्लिप आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, इतक्या असुरांना मी मारले, तुम्ही बघितलेस. जवळजवळ सगळे आता मान्य करतात मी भगवान आहे, मी कोणालाही मारू शकतो, तरी तू कशाला घाबरतेस? कंस मला काही करू शकणार नाही. मी असा जातो आणि असा त्याला मारून येतो. यशोदा मैया म्हणते, खड्ड्यात गेला तुझा भगवान. मला कोणी भगवान नको, देव नको, काही नको, मला कुणी नको. मला काही देणं घेणं नाही तू भगवान आहेस की नाही याचं. माझ्यासाठी तू माझा लल्ला आहेस आणि माझ्यासाठी तुझं माझा लल्ला म्हणूनच राहिलं पाहिजे, मला दुसरं काही नको. भगवान श्रीकृष्ण त्याच्यानंतरचे जे वाक्य म्हणतात ते वाक्य मी मगाशी तुम्हाला सांगितलं की या भावनेमध्ये जो प्रेम करतो तो भगवंतांच्या पेक्षाही ग्रेट होतो. आणि हे फक्त एक आईच करू शकते, पुरुष कधीही करू शकत नाही. म्हणून आईला एवढं महत्व असतं. त्यामुळे काही काही यंग मुलींना आम्ही जेव्हा माताजी म्हणतो तेव्हा राग येतो त्यांना. माताजी म्हणू नका, मी काय म्हातारी झाले काय, दीदी म्हणा. पुण्याच्या मंदिरामध्ये सगळ्या शिक्षक शिक्षिका आहेत, त्यांना जबरदस्तीने दीदी म्हणवून घेतात, माताजी म्हणू नका म्हणून सांगतात. आपल्या इस्कॉनच्या मध्ये मूर्खपण आहे. मातेचं जिला पद दिलं जातं ती या जगामध्ये महान आहे ऍक्च्युली, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तिला वर्ण नसतो, तिला असतो स्त्री धर्म. आणि हा स्त्री धर्म देखील डिटेलमध्ये दिलेला आहे 7व्या स्कंदामध्ये श्रीमद भागवतमच्या, जिथे बाकीच्या वर्णामध्ये पण डिटेलमध्ये सांगितले. भगवद्गीतेत का सांगितलं नाही आहे भगवंतांनी? कारण भगवद्गीता व्हेरी कॉम्पॅक्ट आहे, क्विकली सांगून हे 4 वर्ण पुरुषांसाठी, अर्जुनासाठी विशेष करून सांगितलेले आहेत की हे असंच असतं, त्यामुळे तू क्षत्रिय म्हणून जन्मलायस, त्यामुळे तू धनुष्य टाकू नको. क्विकली क्रॅश कोर्स आहे भगवद्गीता ऍक्च्युली, त्यामुळे सांगितलं नाही. हे व्यवस्थित समजावून घ्या आणि समजावून सांगताना देखील समोरच्याला व्यवस्थित सांगा. स्त्रियांना खाली पाडून बोलू नका कधीच, नसेल तर हे कधीच समजणार नाही कोणाला. कारण त्यांच्यावरती अत्याचारच तेवढा झालाय, त्यांची पण काही चूक नाहीये त्याच्यामध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून आता हे डिटेलमध्ये आहे ऍक्च्युली, परंतु आपल्याला डिटेलमध्ये जायची काही गरज नाही. कुठल्याही वर्णातल्या घरातल्या स्त्रीशी विवाह ब्राह्मण करू शकतो, क्षत्रिय करू शकतो, वैश्य करू शकतो. मात्र शूद्र हा ब्राह्मणाच्या घरातल्या स्त्रीशी विवाह करू शकत नाही. हे असे बरेचसे नियम मनुसंहितेमध्ये दिलेले आहेत. त्याच्या मागे कारण आहेत. त्याच्यातून जी संतती निर्माण होते ती वर्ण संकर निर्माण होते, तिच्यावरती संस्कार चांगले होत नाहीत, मग समाज बिघडतो वगैरे वगैरे वगैरे. हे तुम्हाला खाली पाडून बोलण्यासाठी किंवा उच्च नीच बनवण्यासाठी केलेलं नाहीये. परंतु त्या सगळ्या नियमांमध्ये आपण आता जाऊन काही अर्थ नाही, कारण ती व्यवस्थाच राहिलेली नाही. थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना आपण वर्णाश्रम परत आणायचा प्रयत्न केला तर ते आपल्यासाठी खूप मोठं यश आहे. एवढ्या डिटेलमध्ये जाऊन कोण कोणाशी गोत्र वगैरे त्याला म्हणतात, कुल गोत्र वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं सायन्स होतं, परंतु ते आता लुप्त झालेलं आहे, त्याला काही अर्थ नाही. एवढंच समजावून घ्यायचं आपण आणि एवढ्यावरतीच काम करायचा प्रयत्न करायचं. एवढ्यावरती जरी केलं तरी आपलं खूप यश मिळवलं म्हणायचं आपण. हरे कृष्ण.
धन्यवाद कृष्ण प्रभूजी. प्रभू त्याने विचारा. आणि मग जे स्त्री धर्म जे तुम्ही म्हटला त्यात मग गुणांचा कसा रिलेशन असतं, प्रभाव. गुणांचं कसं काम असतं? सत्वरज तम या सत्वरज तमो गुणांचा जो प्रभाव 14व्या अध्यायात सांगितलाय, 17व्या अध्यायात सांगितलाय, तो प्रभाव राहतोच. तो सगळ्यांवरती असतो. जसं मी सांगितलं की तो प्रभाव झाडांवरती असतो, तो प्रभाव वनस्पतींवरती असतो, पशु प्राण्यांवरती असतो, किडे मकोड्यांवरती असतो. तो तसा प्रभाव सगळ्यांवरती असतो. त्याचे जे गुण असतात ते गुण, ज्ञान, सुख, अनियंत्रित इंद्रिय तृप्ती, आळस, प्रमाद, हे गुण तुम्हाला सगळीकडे दिसणार. फक्त ही वर्णाश्रमाची व्यवस्था उपजीविकेचं काम करण्यासाठी कशी त्या गुणांचा विभागणी केली जाते हे सांगितलेलं आहे. आणि जसं मी म्हणालो की ती स्त्री अडॉप्ट करते. जेव्हा ती ब्राह्मणाची पत्नी होते तिला ब्राह्मणच म्हटलं जातं. ती ब्राह्मणासारखंच तिचं पण काम असतं. कारण ब्राह्मण हा पुरोहित असतो, पठण पाठन करत असतो. पत्नीला त्याला मदत करावी लागते. त्यामुळे तिचा स्वभाव स्वाभाविकपणे तसाच होतो. त्याच गुणाची असली पाहिजे. आणि म्हणून हे मगाशी जे म्हटलं मी, थोडंफार हे लग्नाचे वगैरे रिस्ट्रिक्शन असतात त्याच्यामध्ये. नाही असं नसतं. परंतु हे वर्णाश्रम कशाला सांगितलंय? बाहेर जाऊन उपजीविकेचं काम तिने ते केलं नसलं पाहिजे. घरामध्ये जरी तसं ती वागत असली तरी तो गुणांचाच प्रभाव असतो. ज्ञान आणि सुखासाठी सत्वगुणी असतात. सत्वगुणी लोक सत्य बोलणारे असतात. अहिंसा, सत्य, दम, तमस, हे जे ब्राह्मणाचे गुण असतात ते तिच्यामध्ये पण असतात. परंतु त्याचा उपयोग ती उपजीविकेसाठी करत नाही. गुणाचा प्रभाव कधी जात नाही. तो सगळ्यांवरती असतो. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. आता मी काल एक प्रश्न विचारला होता मला. ते सामाजिक कार्य करायला किंवा ते रक्तदान शिबिर घेतात, वेगवेगळे शिबिर घेतात, ते करायचं नाही तुम्ही म्हणला. मग ते पुण्याचं काम आहे म्हणतात. मग ते कसं काय करायचं? हा माझा पण प्रश्न होता जेव्हा मी भक्तीमध्ये आलो सुरुवातीला, आणि मी हे पहिल्यांदा ऐकलं की भिकाऱ्याला मदत करायचं नाही. मला आश्चर्य वाटायचं ऍक्च्युली, असं कसं काय सांगतात, हा कसला धर्म आहे. जेव्हा आपण भगवद्गीतेचा पूर्ण अभ्यास करतो, भागवतमचा पूर्ण अभ्यास करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की या भौतिक जगामध्ये कुणीही सुखी राहू शकत नाही. हे बनवलंयच दुःखासाठी. जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत सुखाचा प्रश्नच येत नाही. खरं सुख आहे या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होणे, बाहेर पडणे. मग या समाजामध्ये बऱ्याचशा गोष्टींना सामाजिक कार्य किंवा परोपकार म्हटलं जातं. पर उपकार, दुसऱ्यांवरती उपकार करणे, पुण्याचं काम करणे. ते जरी बाह्य दर्शनी आपल्याला पुण्याचं काम वाटत असलं, परंतु ते जर पुन्हा त्या व्यक्तीला इंद्रिय तृप्तीमध्ये आणत असेल आणि इंद्रिय तृप्तीमध्येच जन्म मृत्यूच्या चक्रातच अडकवून ठेवत असेल तर ते कार्य पुण्याचं होत नाही. अलग लक्षात. जर तुम्हाला दुसऱ्यांना मदत तर करायचीच आहे. शास्त्र कधीच म्हणत नाही की दुसऱ्यांना मदत करू नका. दुसऱ्यांना मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे. जन्म सार्थक करो पर उपकार, शास्त्र सांगतं. स्वतःचा जन्म सार्थक करा आणि दुसऱ्यांवरती परोपकार करा, हाच आपला धर्म आहे. परंतु तो परोपकार कशा पद्धतीचा असला पाहिजे? मी त्याला ज्ञान दिलं, त्याला सांगितलं की जन्म मृत्यूच्या चक्रातून तू पूर्णपणे मुक्त होऊन कायमचा सुखी कसा होऊ शकतो, हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ परोपकार आहे. म्हणून बाकीच्या लेवलचे जे परोपकार आहेत ते केले तरी तेवढे त्याला मदत करत नाही, आणि उलट त्याला अजून जास्त इंद्रिय तृप्तीमध्ये अडकवण्याचे चान्सेस असतात.
याचं एक परफेक्ट उदाहरण शिल प्रभुपाद नेहमी देतात. समजा एखाद्या मोठ्या व्यक्तीचा मुलगा जत्रेमध्ये हरवलाय. पूर्वी जत्रेमध्ये मुलं हरवायची की नाही? टाटा अंबानी अशा एखाद्या मोठ्या व्यक्तीचा मुलगा जत्रेमध्ये हरवलाय. बरेच दिवस झाले तो दुःखी आहे, कष्टी आहे, आपल्यासारखंच, है नाही? मग बरेच लोक त्याला भेटतात, वेगवेगळ्या पद्धतीने मदत करणारे. कोणी त्याला येऊन भाजी भाकरी देतं, त्याला औषधोपचार करतं, ही पण मदतच आहे. याच्याने तो सुखी होतो का? थोड्याफार प्रमाणात होतो, परंतु त्याच्या मनामध्ये दुःख काय वेगळंच आहे. घर हरवलंय त्याचं. बरेचसे लोक येतात, त्याला मानसिक सपोर्ट देतात, त्याला लेक्चर देतात, त्याला सांत्वन करतात, त्याला मार्ग दाखवतात की तू असं असं कमव, स्वतःच्या पायावर उभा हो. हे पण एक प्रकारचं मदतच आहे. फिजिकल मदत आहे, मेंटल मदत आहे, हे सामाजिक कार्यच आहे, परोपकारच आहे. त्याच्याने तो खुश होतो का? थोड्याफार प्रमाणात होतो, पूर्णपणे होत नाही. परंतु एखादा व्यक्ती आला, त्याला म्हणाला की अरे तुझं खरं दुःख आहे, तू घर सोडून आलायस, तू तुझ्या वडिलांपासून वेगळा झालायस, चल आपण याच्यावर काम करूया, तुझे वडील कोण आहेत शोधूया आणि परत तुझ्या वडिलांकडे नेऊन मी तुला सोडतो. मग त्याला खरा आनंद त्या दिवशी होणार. लक्षात येते का तुमच्या? येस, ही बाकीची जी आनंद आहे ती आपल्याला आनंद असल्यासारखी वाटतात, परंतु तू क्षणिक आहेत, क्षणभंगूर आहेत. आणि म्हणून अध्यात्मामध्ये जे असतात संन्यासी, लीडर्स, यांनी दवाखाने काढणे, शाळा उघडणे असले प्रकार केले नसले पाहिजेत. असले प्रकार करायला भरपूर लोक आहेत. तुम्ही नाही केला तरी दवाखाने उघडणार आहेत रोज गल्ली गल्लीमध्ये. तुम्ही आणखीन एक दवाखाना उघडून काय तीर मारणार आहे की नाही? तुम्ही फोकस करा ना. हे दवाखाने 100 झाले तरी हा दुःखीच राहणार आहे. याला कायमचं सुखी करण्यासाठी आमची संस्था आहे. याला कायमचं सुखी करण्यासाठी हा मार्ग आहे. ते काम केलं पाहिजे. यालाच सर्वश्रेष्ठ परोपकार म्हणतात. आता या मार्गावरती कोणी उपाशी असेल, कोणी प्रॉब्लेमॅटिक असेल तर त्याला मदत केलं पाहिजे. एखादा व्यक्ती तुम्हाला भेटला जो दुःखी आहे, कष्टी आहे, त्याला तुम्ही भगवद्गीता सांगायला लागला, त्याला डोक्यातच जाणार नाही, कारण त्याच्या पोटात आधी आग लागलेली आहे, त्याला खायलाच काही मिळत नाही. मग त्याला पहिल्यांदा खायला दिलं पाहिजे आणि मग भगवद्गीतेचं ज्ञान दिलं पाहिजे. लक्षात. परंतु मुद्दामून फेमस होण्यासाठी मी हॉस्पिटल उघडतो, आमच्या संस्थेचे एवढे हॉस्पिटल आहेत, आमच्या संस्थेचे एवढे शाळा आहेत, ही बोगसगिरी आहे. कारण हे तुमचं कामच नाही आहे. हे तुम्ही नाही केलं तरी भरपूर जण शाळा, हॉस्पिटल उघडणार आहे. हे लक्षात घ्या. हे लोक लक्षात येत नाही. प्रभुपाद म्हणून म्हणतात की आपलं हे कामच नाही आहे हॉस्पिटल बिस्पिटल उघडणे, नेत्रदान शिबिर आयोजित करणे. परवाच आता आपल्याच भक्तांनी नेत्रदान शिबिर आयोजित केलेलं वृंदावनमध्ये. आता याच्यात धोका कसा असतो तुम्हाला सांगतो. ज्या व्यक्तीला डोळे नाही आहेत, ठीक आहे, त्याला दुःखी आहे, तो कष्टी आहे, बरोबर आहे, तुम्ही डोळे देऊन काय केलं? एक इंद्रिय नव्हतं, ते इंद्रिय वाढवलं, इंद्रिय तृप्ती अजून वाढवली. डोळे दिले, त्याला आता मोबाईल पाहिजे, 2 GB चा प्लॅन पाहिजे, आणि ते 2 GB च्या प्लॅन मध्ये तो करणार काय? फालतूचे व्हिडिओ बघत बसणार. हे त्याला तुम्ही ज्ञान दिलं का याच्यातून बाहेर पडायचं? हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे. हा खरा परोपकार आहे. म्हणून हे सांगितलं जातं, हे असं करू नये. आणि जो संन्यासी असतो, जो धर्मप्रचारक असतो, त्याचं जर हे कामच नाहीये, ब्लँकेट वाटप करणे, नेत्रदान शिबिर आयोजित करणे, रक्तदान शिबिर आयोजित करणे, हॉस्पिटल उघडणे, शाळा काढणे, भौतिक जगामध्ये अजून अडकून ठेवायचं काम तुम्ही कशाला करताय? मग तुम्हालाच कळालं नाहीये भगवद्गीता, भागवतम. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात, जन्म सार्थक करो मग करो परोपकार. पहिला स्वतःचा जन्म सार्थक करा, अर्थक करा, स्वतःच्या जन्माला अर्थ आणा, मग दुसऱ्यावर परोपकार करा. परोपकार कुठला केला पाहिजे, कसा केला पाहिजे, याचं पण ज्ञान घेतलं पाहिजे ना.
हा, आता याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर बघताय एखादा विवळतोय, तळमळतोय, पाय तुटलाय आणि तुम्ही त्याला म्हणताय तुझं कर्म आहे, तू भोग, तुला मी भगवद्गीता सांगू शकतो, तुला मी हॉस्पिटलमध्ये नेऊ शकत नाही. हा मूर्खपणा आहे. दया, करुणा हे धर्माचं बेस आहे. तुम्ही त्याला उचललं पाहिजे, त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे, त्याच्यावरती उपचार केले पाहिजे. तो काय म्हणतात त्याला, भुकेलेला असेल त्याला अन्न दिलं पाहिजे. येस, परंतु आता आपले बरेच संस्थेमध्ये शाळा उघडलेत आणि त्या शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्न वरती शिक्षण दिलं जातं. हे बोगसगिरी. कारण तुम्हाला माहिती आहे हे शिक्षण तुम्हाला इंद्रिय तृप्तीकडे नेणार, तिथेच अडकवणार. हे कशाला करायला पाहिजे. आता आपणच हॉस्पिटल उघडली, ही बोगसगिरी. कारण हॉस्पिटल नाही आहेत का? भरपूर आहेत. तुम्हाला काय वाटतं भक्ती वेदांत हॉस्पिटल जे आहे मुंबईला, तिथे फ्रीमध्ये उपचार केला जातो? चॅरिटी म्हणून सुरू केलंय? नाही, कारण तिथे पण खर्च आहे. मग तो व्यवसाय करायचाच कशाला आपल्याला? तिथे आजूबाजूला तसे 1000 हॉस्पिटल आहेत, तिथे ते सेमच उपचार होणार आहे. आपण डॉक्टर आहोत आत्म्याचे, आपण आत्म्यावरती उपचार करण्यासाठी प्रभुपादांनी आपल्याला इथे पाठवले. आपण आत्म्यावरतीच उपचार केला पाहिजे. परंतु मॅक्झिमम ठिकाणी ह्या ज्या संस्था असतात त्या कॅन्सर हॉस्पिटल, हार्ट हॉस्पिटल, शाळा उघडणे, गावात पाण्याची पाईपलाईन करणे, समाज, ही सगळं समाजसेवा का करत असतात? कारण याच्यात प्रसिद्धी असते, इझी प्रसिद्धी असते. खरोखरचा अध्यात्म त्यांनी स्वतः सोडलेला असतो. याचं परफेक्ट उदाहरण आहे म्हणजे सत्य साईबाबाची जी संस्था आहे, काय नाव त्याचं, बेंगलोरच्या खाली आहे ना, पट्टपुर्ती, माताजी नाव पुट्टपुर्ती, समथिंग लाईक दॅट. खूप मोठं हृदय रोगावरचं हॉस्पिटल आहे त्यांचं, कॅन्सर हॉस्पिटल आहे. तुम्ही तिथे जाऊन फ्रीमध्ये उपचार घेऊ शकता. गावागावामध्ये ते पाणी घेऊन येतात, गावागावामध्ये शाळा उपलब्ध करून देतात. का? कारण तो आहेच बोगस सत्य साईबाबा. त्याला स्वतःलाच माहिती नाही जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं. पण तो फेमस तर व्हायचंय. फेमस व्हायचा मार्ग काय? अनेक चॅरिटेबल संस्था आहेत, सेवा संस्था आहेत जे हे काम करतात. तुम्हाला करायची काही गरज नाही. तुम्ही आत्म्यावरती काम करा. या सगळ्या अडकलेल्या जीवांना इथून बाहेर काढायचं काम करा. हे महत्वाचं आहे. याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. आणि कॉमन सेन्सनी जरी विचार केला तरी, जसं मी परवा म्हणालो की याचा कशाचा विचार न करता तुम्ही मग फक्त समाजसेवा म्हणून एखाद्याला मदत करता, जर तो भक्त नाही झाला तर त्याला केलेली जी मदत असते ती एक प्रकारचं कर्मबंधन ठरतं आणि ती मदत त्याला फेडायला लागते, तुम्हाला ती फेडून घ्यावी लागते. म्हणून तुम्ही शुद्ध असला तरी तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. प्रभुपाद याचं सिंपल उदाहरण देतात. एखाद्या भिकाऱ्याला तुम्ही जाता जाता 10 रुपये दिला, काही विचार न करता, ते 10 रुपये परत घ्यायला तुम्हाला जन्म घ्यावा लागतो. घेतलेच पाहिजे. कर्माचा नियमच आहे तो. हे समजावून घ्या व्यवस्थित. ऍक्च्युली मदत करायची आपल्याला, नाही असं नाही, परंतु टॉपमोस्ट मदत आपली असली पाहिजे भक्तीचा प्रचार करणे, या अडकलेल्या जीवांना हे जन्म मृत्यूचे चक्र काय आहे समजावून सांगणे, त्याच्यातून बाहेर पडायचं मार्ग दाखवणे. त्याच्यासाठी जर तुम्हाला अन्नदान करावं लागत असेल करा, नो प्रॉब्लेम. परंतु आता हे जे अक्षय पात्र किंवा फूड फॉर लाईफ वगैरे आपण करतो आपल्याच संस्थेमध्ये, इस्कॉन मध्ये, जसं बँगलोरचं इस्कॉन आहे, ते म्हणतं की रोज 2 लाख लोकांना ते प्रसाद वितरण करतात. रोज 2 लाख. कल्पना करा या रेटने किती शुद्ध भक्त तयार झाले पाहिजे. का होत नाही? कारण तुमचा फोकस फक्त अन्नदान करणे एवढ्यावरतीच आहे, भक्त बनवण्यावरती नाहीच आहे. ते ऍडव्हर्टाईज करतात. ह्या 2 लाख प्रसाद वितरण ते कुठं करतात? शाळेमध्ये करतात. मग तुमच्या आचार्यांनी सांगितलंय शाळा कत्तलखाना आहे, शाळा बंद केली पाहिजे, मग तुम्ही त्याच शाळेत जाऊन प्रसाद वितरण कशाला करताय?
त्या शाळेतनच इंजिनियर निर्माण होणार आहेत जे या भूमातेचा विनाश करणार आहेत. हो की नाही? बऱ्याचदा हा प्रसाद भोग दाखवला जात नाही खूप, कारण ही प्रसिद्धीसाठी केलं जातं. कुणीतरी कंप्लेंट केली की शाळेमध्ये प्रसाद देतात बरोबर आहे, परंतु यांचा प्रसाद फक्त दाल भाटी भात डाळ आणि भाकरी असते, सकस पोषण मिळत नाही मुलांना, आपल्या लहान मुलांना. त्याच्यामध्ये मांस आणि अंडीचा समाविष्ट असलाच पाहिजे. सकस सगळ्या बाजूनी पोषणात्मक शाळेच्या मुलांना दिलेला आहार सकस असलं पाहिजे. मग यांनी भांडून भांडून त्यातलं मांस काढून टाकलं आणि हे तयार झाले इस्कॉनवालेच. ठीक आहे, आम्ही अंडी ऍड करतो त्याच्यामध्ये. हे कॉम्प्रोमाइज का केलं? कारण आपल्याला ते सोडायचं नाहीये. मग धर्म सोडून आपण हे जर करणार असलो तर त्याला काही अर्थच राहत नाही ना. हे नुसतीच समाजसेवा झाली. भौतिक सुखासाठी समाजसेवा करणे हा मूर्खपणा आहे. कारण आपलं शास्त्र सांगतं भौतिक सुखातून आपल्याला बाहेर पडायचंय. तुम्ही नाही त्या समोरच्याच्या भौतिक सुखासाठी काही केलं पाहिजे, नाही समोरच्याला ते मदत करून मला लाभ किंवा प्रतिष्ठा मिळते म्हणून केलं पाहिजे. हे दोन्ही भौतिक सुख आहेत. म्हणून ही कामं निंद्य मानली जातात. आणि भगवत साक्षात्कार, आत्मसाक्षात्काराचा ज्ञानाचा प्रचार करणे हे टॉपमोस्ट परोपकार मानलं जातं. हे थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं आपल्याला, कारण बऱ्याच धार्मिक संस्था हळूच समाजसेवेमध्ये घुसतात. कारण त्याच्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही, त्याच्याशिवाय गव्हर्नमेंटचा पैसा मिळत नाही, मदत मिळत नाही, फंड मिळत नाही, सबसिडी मिळत नाही, सगळे प्रकार आहेत. हरे कृष्ण. होपफुली तुमच्या लक्षात आलं असेल. प्रभूजी एकदा काय होते की आपल्या दारात असं मागायला वगैरे ते देवाची जे येतात मागायला येतात. मग एक जण काय म्हणतात त्यांना हाणून लावायचं नाही, कारण भगवान कुठल्या पण रूपानं तुमची परीक्षा येऊ शकतात. मग त्यावेळी थोडंसं कन्फ्युज होते आहे. मी काय म्हटलं मगाशी की मनातली दया करुणा नष्ट करायची नाही. हट म्हणायचं नाही त्यांना. त्यांना म्हणायचं तुम्ही काम करता काय, दिवसभर इथे काम करा, त्याचा मोबदला म्हणून मी तुम्हाला एवढं देतो. बघा किती जण तयार होतात. आणि याला जर तयार होणार नसेल तर त्याला म्हणायचं माफ करा, मी तुम्हाला नाही मदत करू शकत. सिंपल आहे. मला एक भक्त भेटले, आपलेच धोती कुर्त्यामध्ये पुस्तक वितरण करत होते जयसिंगपूरमध्ये. कधी बघितलं नव्हतं मी. त्यांना म्हटलं, मला खूप आनंद झाला, मी नवीन आलो होतो तेव्हा अमेरिकेतून. हरे कृष्णा बोलणं वगैरे झालं. मी त्यांना घरी घेऊन गेलो. जयसिंगपुरात राहत होतो आम्ही तेव्हा, आणि आमचं जयसिंगपुरातलं घर खूप मोठं आहे. त्यांना प्रसाद वगैरे दिला. 2-3 दिवसांनी त्यांचा फोन आला. इचलकरंजीचे होते ते, इचलकरंजीला राहायला होते. मला भेटायचंय म्हटले प्रभूजी तुम्हाला. मला वाटलं भक्तीच्या संदर्भाच अजून भेटायचं असेल, या म्हटलं घरी या. आले घरी. थोडस इथे खूप सारं फंगल इन्फेक्शन झाले वगैरे दाखवले. मग त्याच्यावरती गोमूत्र वगैरे दिलं, त्यांचं ते बरं झालं. अजून एक 8 दिवसांनी फोन केला, म्हटले अजून एक काम आहे तुमच्याकडे प्रभूजी, मला तुमच्याशी बोलायचं आहे. या म्हटलं, काय हरकत नाही. आले. म्हणाले की मी माझं आयुष्य प्रभुपादांना वाहून घेतलंय. पुस्तक वितरण करणे, प्रभुपादांची सेवा करणे हेच मी ठरवलेलं आहे. त्यामुळे माझ्या अंगावरती थोडं कर्ज आहे, 30-35 हजारचं. माझी गाडी एका ठिकाणी गहाण ठेवलेली आहे, ती सोडवून घ्यायची आहे. तुमची काय मदत होईल का मला? माझी एवढी ओळख नव्हती ऍक्च्युली. आणि 3 वेळा तर 4 वेळा आम्ही भेटलो होतो. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की माझी तुमची एवढी ओळख नाहीये, आणि मला जेवढं समजतंय प्रभुपादांचं कार्य आहे शेती आणि शेतीवर आधारित भक्तांचा समुदाय निर्माण करणे. ते आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही आता जस्ट शेत घेतलेलं आहे. शेतावरती आम्हाला खूप मदतीची गरज आहे. तुम्ही तिथे येऊन राहावा. तुम्ही नाहीतरी तुम्हाला कोणीच नाही आहे. दिवसभर काम करा, मी तुमचं कर्ज पण फेडतो, प्रभुपादांची सेवा पण होईल, सगळीच होईल. तर त्यांनी विचार करतो पण म्हटलं नाही. त्यांनी मला डायरेक्टली म्हटलं नाही, ते मी करू शकत नाही प्रभूजी, कारण मी पुस्तक वितरण आयुष्यभर करणे हे मी ठरवलेलं आहे. मी म्हटलं त्यांना माफ करा मग प्रभूजी, मी तुम्हाला मदत नाही करू शकत. माझ्याकडे पैसे आहेत तरी पण मी तुम्हाला देणार नाही.
जे आहे ते स्पष्टपणे सांगायचं. ऍक्च्युली काही हरकत नसते. कोणी येऊ दे तुमच्या दारामध्ये मत्तीला, धर्माप्रमाणे शास्त्राप्रमाणे जे लॉजिकल आहे त्याप्रमाणे त्यांना समजावून सांगायचं. नसेल तर सोडून द्यायचं. काय आपण काही करू शकत नाही. लक्षात आलं? मी परवा पुण्याला जात होतो. पुण्याला जनरली आम्ही पहाटे जातो आणि एका टोल बूथ वरती मला वाटतं तिथे 5:15 वगैरे वाजलेले, अजून अंधार होता, पूर्णपणे अंधार होता. त्या टोल बूथच्या पुढे जाऊन आम्ही थोडस टॉयलेट साठी थांबलो आणि एक व्यक्ती आला आणि बॅग वगैरे होती त्याच्याकडे. तो म्हणाला की मी चुकीची बस पकडलो, माझ्या लक्षात नाही आलं आणि माझ्याकडे आता तिकिटाला पण पैसे नाहीत. मी त्यावेळी त्याला काहीच बोलू शकलो नाही. मी त्याला दिले 150 रुपये. त्याच्या डोळ्यात खरोखरच पाणी आलेलं. माझ्याकडून त्याने गुगल पे नंबर घेतला. म्हणाला मी घरी गेल्या गेल्या तुम्हाला गुगल पे करतो. आता हे याच्यामध्ये फसवण्याची शक्यता असू शकते, परंतु त्यावेळी मी माझी दया करुणा मी थांबवू शकलो नाही ऍक्च्युली. असंही होतं कधी कधी. परंतु जे घरी येतात देवीचं मूर्ती वगैरे घेऊन, त्यांना स्पष्ट सांगायचं, बाबा काम कर, तुला मी पैसे देतो, किंवा अशा अशा ठिकाणी कामाची गरज आहे, लागतोच का, महिन्याचे एवढे मिळतात बघ तुला. हे लोक तयार नाही होणार. अशाने नाही मदत करायची. हे तमोगुणातले असतात, काम न करता पैसे मिळवणारे. नाही, त्यामुळे एक कॉमन सेन्स आहे ऍक्च्युली. काय चाणक्य पंडित म्हणतात, हे कॉमन सेन्स आहे. तुम्ही थोडस कॉमन सेन्स लावायचं त्याच्यामध्ये. हे काय एवढं कठीण नाहीये. लक्षात घ्या. कठीण केव्हा होतं, जेव्हा आपल्याला हे माहिती नव्हतं की हे दुःखालय आहे, इथे जन्म मृत्यूच्या चक्रात सगळे अडकलेत आणि त्यातून बाहेर पडणे हेच आपल्या जीवनाचा उद्देश आहे. त्यातून दुसऱ्यांना बाहेर काढणे हेच खरं परोपकार आहे. हे समजल्यावर मग आपण व्यवस्थित विचार करू शकतो. तोपर्यंत आपल्याला पण माहिती नव्हतं, आपण करत होतो मदत. ठीक आहे. ती करुणा दया ही टिकवून ठेवलीच पाहिजे. करुणा दया मारून चालत नाही. जसं भगवंत म्हणतात, यज्ञ तप आणि दान हे कधीच थांबवले नसले पाहिजे, केलेच पाहिजे. फक्त आता ते कुठे करायचे, कसे करायचे हे शिकतोय आपण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद प्रणाम तुम्हाला.